स्ट्रायकिंग एलला विराज मात्रे, नॉन स्ट्रायकिंग एलला जितेश कानावकर. मागच्या 2 दिवसापूर्वी हा संघ सुद्धा आपण पाहिला होता. बलपच्या मैदानावरती चांगला दर्जेदार खेळ यांचा सुद्धा राहिला होता. जितेश कानावकरने केलेली फटकेबाजी आणि खऱ्या अर्थाने या टीमने मात्र पहिली मॅच जबरदस्त जिंकली होती. आणि गोलंदाजच्या मार्ग गोलंदाज बंटी म्हात्रे पाहायला मिळेल, तो मात्र नागझरी टीम कडून, तो अमृत 11 नागझरी टीम आज आपल्याला पाहायला मिळेल. श्रीनाथजी पाटील हे मात्र संघाचे स्पॉन्सर आहेत. पहिलाच बॉल डिलिव्हर केला जातोय विराज समोर. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करत असताना इथे मात्र इन्साआउटचा फटका विराजच्या बॅटमधून आलाय आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज असणार आहे. दुसरीचा कॉल जरूर दिला होता जितेशने आणि 2 धावा पूर्ण झाल्या पहिल्याच बॉलवरती. पण जिथे मात्र खराब चेंडू होतो तिथे मात्र चांगला फटका कन्वर्ट करण्याचं तंत्र प्रत्येक फलंदाजाकडे अवगत असणं गरजेचं असणार आहे. कारण सिंगल डबलने सुद्धा धावफलक तुम्ही नक्कीच 5 षटकांमध्ये 50-55 वरतीच नेऊ शकता. जिथून मात्र एखादा खराब बॉल येईल त्या बॉलवरती मात्र चौकार षटकार जरूर खेचू शकता. बॅटची कडा लागली आणि ते काय क्षेत्ररक्षण घडले मैदानावरती. अगदी शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला गेला आणि त्याच दरम्यान या क्षेत्ररक्षकाने अगदी आपण पाहिलं तर 3 धावा वाचवल्या. विराजच्या बॅटमधून आलेला फटका धावसंख्या झाली आहे ती मात्र 3 धावा. या बॉलवरती अगदी सन्मान दिला, 1 धाव जरूर घेण्यात आली आहे. जिथे हा खेळ आपण सातत्याने गेले या 1-2 वर्षापासून पाहिलाय. कैलासजी पाटील यांच्या वतीने हा गोलंदाजासाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि बॅट्समनसाठी पहिला षटकार जो मारेल त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला इन्साआउटचा फटका, डीपमध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. त्याच दरम्यान आली 2 धावा पुन्हा एकदा जोडल्या गेल्या. 2 धावा आणि स्कोअर कार्डवरती धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळतं. अगदी 6 धावा धावफलकावरती लागल्या. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. बंटी म्हात्रे आपल्याला गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी सर्वच संघामध्ये आपण खेळाडू पाहिले ना तर म्हात्रे या नावाचे जास्तीत जास्त संघाचे खेळाडू आपल्याला या नागझरी टीमकडे पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल विराजसाठी असणार आहे पुन्हा एकदा बंटीचा. विराजचा फटका चांगला आहे, बॉलरच्या डोक्यावर टोलवला होता बॉल. मात्र अगदी आपण पाहिलं तर त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे सज्ज आणि पाहिलं डिपार्टमेंट चांगलं आहे आणि त्या दिशेने मात्र चेंडू अडवला जातोय. धावफलकावर धावा 1 ऍड केल्या जातील. धावफलकावर धावा लागल्या. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 7 धावा. जिथे स्ट्रायकिंग एनला आहे जिथेच्या माध्यमातून 1 धाव तर जोडले गेले आहे. मात्र एक चांगला फलंदाज आहे, हेलिकॉप्टर उडवाचा आहे पहा. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. डॉट गेलाय बॉल. धावसंख्या रोखली ते मात्र एका षटकाच्या अंतिम बिनगडी बाद 7 या धावसंख्येवरती SMG नावडे टीम बॅटिंग करत असताना इथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. प्रमोद पाटील जिथे मात्र एक मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. तोंडले गावची स्पर्धा म्हटली तर नेहमीच ज्यांच्यावरती जबाबदारी असते ते प्रमोद पाटील आपण आता पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो. 1 पंचांना रेस जरूर देण्यात आलेली आहे आणि इथून मात्र दुसरे पंच आपल्याला पाहायला मिळतील. त्या दरम्यान येस पंचांवरती आपण कॅमेरा ऑन केलेला आहे पहा. अगदी आपण पाहिलं शांत संयमी त्यांचा खेळ तर राहिलेलाच आहे. मात्र आज जबाबदारी येत असताना अगदी शांत संयमी इथे मात्र पंचांची भूमिका त्यांची राहिलेली आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांची संघाच्या पाठीमागे खंबीरपणे भूमिका राहिली आहे. मात्र ते स्टेजवरती जास्त येत नाहीत. त्यांची भूमिका मात्र मैदानावरती असते. मैदानाच्या बाहेरून ते नक्कीच संघाला खूप मोठं मार्गदर्शन करत असतात आणि यावर्षी तर त्यांच्या संघाने मी म्हटल्याप्रमाणे भरपूर वेळा आपण पाहिलं तर सुपर 12, सुपर 8, सुपर 6 अशा पेऱ्या गाठलेल्या आहेत. अंतिम पेरी सुद्धा गाठलेली आहे या संघाने. जरूर प्रमोद पाटील वेगळ्या विचारामध्ये आहेत कारण आपण पाहिलं तर रेग्युलर क्रिकेटपेक्षा ते आता प्रोटीप्लस संघाला प्राधान्य देत आहेत. कारण प्रोटीप्लस संघ सुद्धा आता मागे राहिलेले नाहीत. भरपूर प्रमाणात स्पर्धा प्रोटीप्लसच्या होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल या बॉलवरती विराजच्या माध्यमातून अगदी ब्लाइंड स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. गोलंदाजीला गोलंदाज पाहायला मिळेल योगेश म्हात्रे. एक अष्टपैलू खेळाडू योगेश म्हात्रेकडे पाहिलं जातं. सातत्याने मात्र चांगली फलंदाजी राहिलेली आहे. मागच्याच वर्षी त्यांनी बाईक सुद्धा जिंकलेली आहे आणि या वर्षी मात्र या मैदानावरती गोलंदाजीचं सूत्र त्याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती 1 धाव आली. दुसरा बॉल ऑन साईडला पुल केला. जितेशच्या बॅट मधून अंदाज घेतला जाईल का आणि काय झेल टिपला यावेळेस मैदानामध्ये. कृष्ण म्हात्रेने हा झेल टिपला आणि जितेश मात्र इथे समाप्त झाला खेळ.
फिल्डर कोणत्या दिशेने होता, फिल्डरचा पाय तर लागला नाही ना, मात्र भरपूर आतमध्ये वाटतोय. येस, आऊट आहे फलंदाज. अगदी 2-3 फुटाचं अंतर होतं. असं वाटलं एका क्षणाला बॉल जसा ओढला तसं मात्र या ठिकाणी वाटलं होतं की षटकार जातोय की काय. मात्र अचूक झेल टिपला गेला कृष्णा म्हात्रेच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये, रुपेश म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालेला आहे. जितेश कानावरचा मी उल्लेख केला होता. एक मात्र असा फलंदाज नावडे टीमचा होता, तो स्कोअर कार्डवरती धावसंख्या वाढवण्याचा त्याच्या माध्यमातून चांगला खेळ होणं गरजेचं होतं. मात्र त्याला बाद कर योगेश म्हात्रेने मात्र ज्या प्रकारे या ठिकाणी एक ब्रेकथ्रू मिळवून दिलाय मैदानामध्ये, मात्र अवस्था थोडीशी बिकट पाहायला मिळू शकेल टीम नावडे संघाची. पुढचा बॉल योगेश म्हात्रेचा. रुपेशने हा चेंडू हलक्या हाताने ढकललाय पॉईंटच्या दिशेने, मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आला आणि लगेचच मात्र चेंडू फेकी पाहायला मिळाली. धावसंख्या 1ने पुढे सरकेल. धावसंख्या 1 गडी बाद 9 धावसंख्या पाहायला मिळू शकेल. ती दुसऱ्या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. खेळ मात्र खूप शांत आणि संयमी पाहायला मिळाला. पहिली मॅच आपण पाहिली ना, तर पहिल्या मॅचमध्ये खूप मोठी धावसंख्येचा डोंगर रचला होता आणि त्यानंतर मात्र प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहतोय कमी धावसंख्येमध्ये पहिल्या सत्रामध्ये संघ रोखला गेला. आणि नवीन फलंदाज इथे येत असताना इथे विराज बाद झाल्यानंतर इथे मात्र दुसरा हादरा लागला टीमला आणि नवीन फलंदाजाला मात्र मैदानावरती जावं लागेल. वन डाऊनला कधी कधी आपण आदिनाथला सुद्धा पाहतोय. त्यानंतर क्षितिज म्हात्रेसारखा एक चांगला फलंदाज त्यांच्याकडे आहे. मात्र अजूनही बरेच वेळ बाकी आहे, षटकं बाकी आहेत आणि त्या कारणाने मात्र आशुतोष आणि रुपेश म्हात्रेची जोडी आपल्याला पाहायला मिळते. योगेशला मात्र 2 सफलता मिळाल्या या षटकामध्ये. 4 चेंडूमध्ये धाव दिली फक्त 1 आणि 2 फलंदाजांना त्यांनी माघारी परतावलं. 4 चेंडू झालेले आहेत, धावा आलेत फक्त 1च धाव. खानावकर आहे, आशुतोष खानावकर. पुढचा बॉल योगेशचा खेळायचा होता ऑन साईडला. चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क नाही. डॉट बॉलची लगातार या ठिकाणी सांगता पाहायला मिळाली आहे. या षटकाचा आपण विचार केला तर फक्त एका दाबेवर रोखले खऱ्या अर्थाने या षटकामध्ये. जिथे मात्र धावांचा रतीब रतला धावा होता तिथे मात्र या ठिकाणी जितेशची विकेट मिळाल्यानंतर पूर्णपणे प्रेशरमध्ये आल्या नावडे संघ. पुन्हा एकदा बॅटची कडा लागली आहे खरी, मात्र पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक वेगाने धावला आणि धावसंख्येवर रोखले ते मात्र 10 धावसंख्येवरती. 2 षटकामध्ये 5ची सरासरी आता राखली जाते. येणारे अजून 3 षटकं बाकी जरूर असणार आहेत. मात्र मॅचमध्ये आपण पाहू शकाल थोडंसं वर्चस्व मात्र गोलंदाजीच्या आधारे नागझर टीमनं राखलंय. आपण व्यासपीठावरती आपण जरूर यांची उपस्थिती लाभलेला आहे. पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक विजयशेठ पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मोस्ट वेलकम. साई चषक 2025 मध्ये आपलं मनापूर्वक स्वागत आहे. अगदी व्यासपीठावरती विराजमान 3 नगरसेवक अगदी आपण पाहिलं तर व्यासपीठावरती विराजमान आहेत आणि स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने जे स्टँड उपलब्ध केलेले आहेत ते स्टँडचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी लाईव्ह कॅप्चर करत आहोत. अगदी आपण पाहिलं तर प्रेक्षकांसाठी एक चांगली पर्वणी, प्रेक्षकांसाठी एक अगदी उपलब्धी आपल्याला पाहायला मिळते. कुणाल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवरती आहे, मात्र फलंदाजांना चेंडू कन्व्हर्ट करता येत नाहीत. आतापर्यंत 10 धावसंख्या लागली फक्त टीम नावडे संघाची. नावडे संघ खूप बिकट अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांकडे थोडीशी दाद सुद्धा मागतोय. वाईटसाठी रिव्ह्यू आहे असं म्हणणं आहे आणि बॅट्समननी रिव्ह्यू घेतलाय. ओके, यायचं आहे म्हणते आपण सुद्धा पाहायचं आहे. वाईटसाठी सुद्धा रेवा आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये हा सुद्धा आता डिसिजन पाहायला मिळतोय. अंपायरचा डॉट डिसिजन आहे, सॉफ्ट सिग्नल. मात्र खेळाडू फलंदाजाने हा या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. एक्झॅक्टली पाहायचं आपल्याला पिचिंग कुठं झाला बॉल.
यस वाईड आहे. थोडीशी लाईन तिथे थोडीशी थिक झालेली आहे, कमी झालेली आहे आणि त्याचमुळे पंचांना सुद्धा या ठिकाणी थोडासा विचार करावा लागला आणि त्याने सुद्धा लगेचच या ठिकाणी वाईटचा इशारा येत असताना धावसंख्या 11 वरती. येस, या इनिंग मधला पहिलाच वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळाला. अनसाईडला आता आशुसच्या माध्यमातून हा पटका डोलवला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली. धावसंख्येमध्ये 12 धावसंख्या जोडली जाते. धावसंख्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. एकच बॉल झालेला आतापर्यंत आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये जी आवश्यकता नावडे टीमला आहे ना, ती मात्र षटकार चौकारांची आहे. आता पुढील येणाऱ्या 3 षटकांमध्ये ते षटकार चौकार इथून पुढे येणं गरजेचं असणार आहे. कुणालचा हा बॉल टोलवण्याची क्षमता दाखवली आहे, मात्र उंची जास्त गाठली, अंतर कमी आणि सेकंड ट्राय मध्ये टिपला जातो झेल. आशुतोषचा समाप्त होतो खेळ. धावसंख्या पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळते. 12 धावसंख्या आतापर्यंत जोडली गेली आहे. 2 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. रोहन मैदानामध्ये असणार आहे. रोहनच्या माध्यमातून एखादी विस्फोटक केली होईल का? ज्या प्रेक्षकांनी देवीचा पाडा विपक्ष डोंगराचा पाडा मॅच पाहिली ना, ते प्रेक्षक दररोज अपेक्षा करत असतील, कारण देवीचा पाडा टीमची धावसंख्या 3 गडी बाद 5 चेंडूनंतर 0 धावसंख्या होती आणि त्या संघाने 5 षटकांमध्ये 67 धाबा टुकुटल्या होत्या. तो खेळ मात्र नावडे टीमकडून अपेक्षित असणार आहे. मात्र ते कार्य इथे गोलंदाजच्या माध्यमातून दिलं जाईल का ते पाहायचं आहे. कुणालचा पुढचा बॉल रोहनसाठी चांगला कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचा होता. बॉल मात्र या ठिकाणी आढळला, तो मात्र अगदी पॉईंटच्या दिशेने झेल टिपला गेला. रोहनची ही खेळी समाप्त होते. आहे ज्या कुणालने मात्र एक वाईड फेकला, त्यानंतर लगातार 2 फलंदाजी बाद केले. अमोल म्हात्रेने झेल पकडला आणि कुणाल मात्रला एक वेगळी संधी असणार आहे. इथून पुढे आपल्या आदिनाथ पाहायला मिळू शकेल, जो मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तब्बल आलेला आहे. तो मात्र 6व्या क्रमांकावरती एक वेगळ्या स्ट्रॅटेजीने नावडे संघ उतरला होता, मात्र स्ट्रॅटेजी कुठेतरी फेल होताना पाहायला मिळाले. ज्या प्रकारे या ठिकाणी निर्णय घेतला गोलंदाजाने चांगली कामगिरी करत असताना आतापर्यंत 3 षटकांमध्ये आपण विचार केला तर 3 चेंडू बाकी असताना फक्त 12 धावसंख्या लागली आहे. 4 गडी बाद झालेले आहेत आणि ऑन हॅट्रिक असणार आहे गोलंदाज कुणाल मात्रे. आधी ती कामगिरी करून देईल का? मैदानामध्ये मात्र एकच हॅट्रिक झालेली आहे. चिंद्रन संघाचा निकेश गडगे याने मात्र ती हॅट्रिक नोंदवली आहे. कुणाल मात्रेला संधी असेल नागपूर टीमकडून, जिथे मात्र त्याच्या समोर आदिनाथ पाटील असताना आहे. पुढचा बॉल फेकला जाईल, तोपर्यंत आपण पाहू शकाल या बॉलवरती काय काढे नाही. कुणाल मात्रेची हॅट्रिक होईल का? आणि ती हॅट्रिक झालेली आहे. आदिनाथ पाटीलला इथे बीट करत असताना त्रिफलला चित केलं आणि कुणाल मात्रे ठरला या स्पर्धेमध्ये दुसरी हॅट्रिक करणारा. इथे मात्र अमृत 11 नागझोरे टीम खेळत असताना साठी जे 1000 रुपयाचं पारितोषिक होतं कैलासजी पाटील यांच्या वतीने, ते मात्र इथे मात्र कुणाल मात्रे याने पटकावलेलं आहे. हॅट्रिक तर नोंदवलेली आहे. मात्र नावडे टीमला एक पारितोषिक जरूर असणार आहे. पहिला घेऊन तो षटकार मारेल ना, त्याच्यासाठी आपण पाहू शकाल हे पारितोषिक असणार आहे 500 रुपयाचं दत्तात्रय पाटील यांच्याकडून. क्षितिज मात्रे, प्रकाश मात्रे यांचा हा सुपुत्र आहे, माजी खेळाडू नावडे टीमचे आणि चांगला खेळ दाखवलेला आहे यावर्षी टी मध्ये. मात्र आज नाईट स्पर्धा खेळत असताना त्याच्या माध्यमातून कसा खेळ होईल
ही खऱ्या अर्थाने परीक्षा असेल त्याच्यासाठी, कारण 3 लगातार विकेट गेल्या, एक जबाबदारी त्याच्यावरती आलेली आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि धावफलकावर धावा फक्त 12 पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल कुणालचा हलक्या हाताने खेळलाय पहा, त्याने पाहणी केली चेंडूची आणि इथे मात्र शॉर्ट सिली मिडॉनला इथे चेंडू ढकलला, दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि यस पंचांचा इथे मात्र इशारा रेफर केला पंचांनी की हा फलंदाज आउट आहे की नाही. पुन्हा एकदा पाहणी केली जाईल, पंचांकडून रेफर करण्यात आले. तिसऱ्या पंचांकडे दुसरीचा हा धोकादायक निर्णय होता खऱ्या अर्थाने. थर्ड अंपायर आकाश पाटील बंटी या नावाने प्रसिद्ध पाहायला मिळतील. तिसऱ्या पंचांची भूमिका इथे मात्र स्पष्ट होणार आहे, कारण भरपूर दूरवरती आहे आणि त्याच वेळी फलंदाज होईल बाद. शिल्लक असताना ही धावसंख्या आणि ही खराब अवस्था आपण पाहतो नावडे टीमची. फक्त 13 धावसंख्या लागली, 6 गडी बाद झालेल्या आहेत. रितेश पाटील मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 2 यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून इथून पुढे खेळ सावरला जाईल का. कुणाचा पुढचा बॉल क्षितिजसाठी ढकलायचा होता, मात्र हाफ चान्स जरूर होता. एक तर मिळाली आहे, दुसरीचा प्रयत्न केला जातो. क्षितिजने कॉल दिलाय आणि 2 धावा पूर्ण झाल्या या षटकामध्ये. शेवटच्या बॉलवरती धावसंख्या 15 वरती जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय, 6 गडी बाद. ही मात्र या ठिकाणी चिंतेची बाब असेल SMG नावडे टीमसाठी. अगदी कॅमेरा कॅप्चर केला गेलाय. सन्माननीय विजयदादा पाटील, विद्यमान नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित मान्यवरांची या ठिकाणी आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. त्याचबरोबर विष्णू शेठ जोशी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक, त्याचबरोबर किरणजी दाबणे यांची उपस्थिती. अगदी आपण कॉर्पोरेट क्षेत्रामधले ही व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने त्यांच्या उपस्थितीने शोभा वाढली मी म्हणेन, कारण भरपूर मोठ्या प्रमाणात उपस्थिती व्यासपीठावरती पाहुण्यांची आपल्याला पाहायला मिळते. मग राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये असो की क्रीडा क्षेत्रामध्ये असो, इथे मात्र भरपूर माणसं जोडली गेलेत खऱ्या अर्थाने मच्छिंद्रदादा पाटील यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर या स्पर्धेमध्ये अनेक प्रेक्षकांना एक वेगळी पर्वणी आहे, कारण सायंकाळचं सत्र आहे. अगदी आपण 8-9च्या काळामध्ये इथं आपलं पाहतोय प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभलेली आहे आणि त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. पुढील षटक घेऊन आला गोलंदाज करम पाटील. या बॉलवरती उंची तर जास्त गाठली, लांबी मात्र कमी आहे. जजमेंट थोडंसं चुकलं मी म्हणेन आणि यावेळेस मात्र झेल जमिनीला दान. जीवनदान तर लाभली आहे, जीवनदानाचा फायदा इथून पुढे या टीमला मिळेल का, कारण टीमची अवस्था आपण पाहिली ना तर 15-16 धावसंख्येवरती 6 विकेट अशी झालेली आहे. अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत, त्या शिल्लक चेंडूवरती अजूनही फटकेबाजी केली तर मात्र हे टार्गेट इथून पुढे 40-45 मध्ये कन्वर्ट होऊ शकेल. मात्र त्या दिशेने वाटचाल करत असताना क्षितिज आणि नवीन आलेला फलंदाज रितेशला मात्र एक चांगली फटकेबाजी करावी लागणार आहे. आता धोका पत्करणं गरजेचं आहे. 6 गडी बाद झाले तरी सुद्धा मात्र एक वेगळा संघर्ष त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळू शकेल आणि त्याच उद्देशाने मात्र फलंदाजी त्यांना करावी लागेल. करणचा पुढचा बॉल क्षितिजसाठी. या बॉलवरती उडवायचा होता, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला तर अशा प्रकारचे फटके आता अंतिम सत्रामध्ये जरूर पाहायला मिळू शकतील, कारण तिथे धाबा कमी आहेत आणि त्याच वेळेला मात्र अशा प्रकारची फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळू शकेल. क्षितिजच्या 3 चेंडूवरती 3 धाबा, रितेश एका धावेवरती आणि धावसंख्या 16 वरती 6 गडी बाद झाल्यानंतर पाहायला मिळते. चौथ्या षटकामधले आतापर्यंत 2 चेंडू झालेत. पुढच्या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे, षटकाराची दिशा गाठणार का, चेंडू मात्र विसावला अगदी सीमारेषा लगत क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अजूनही या ठिकाणी दादरा लागेल, अजूनही गडी बाद होईल 7व्या क्रमांकाचा.
मात्रेकडून. मात्र सर्वेश पाटील मैदानामध्ये जात असताना पाहतोय आणि तिथून पुढे मात्र रितेशवरती आणि सर्वेशवरती अशा अपेक्षा असणार आहेत. कारण स्कोअर कार्ड आपण पाहिला तर आजच्या रात्रीमधला हा सर्वाधिक कमी स्कोअर कार्ड पाहायला मिळतो. जिथून मात्र संघर्ष आता केला तर मात्र हा आकडा 40-45च्या आसपास जाऊ शकेल. मग त्या संघर्षामध्ये ते पहिल्यांदाच अति साथीला या ठिकाणी एकमेकांच्या साथीला साथ देतील का? सर्वेश पाटील कदाचित डावखुरा हा पहिल्यांदाच असणार आहे मैदानावरती. चौथा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असणार आहे. 3 चेंडू 3 बॉलवरती धावसंख्या आपण पाहिली तर 3 षटकं 3 बॉलवरती फक्त 16 धावसंख्या राहिली आहे. पुढील मॅच जरूर आपल्याला पाहायला मिळू शकेल. क्रियांशील देवीचा पाडा संघ विपक्ष स्टार 11 बावनजे संघ टीम आलेली आहे, दाखल झालेली आहे. अगदी मोठ्या संघाला त्यांनी पराभूत केला खऱ्या अर्थाने देवीचा पाडा टीमनं. पुढचा बॉल कट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा पुन्हा एकदा संपर्क नाही. आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. मागची आपण मॅच पाहिली होती तोंडरे संघाविरुद्ध, तशीच गोलंदाजी आपण पाहिली होती. खरं तर दुसऱ्या क्रमांकाचा जो सामना होता बावनजे टीमकडून अशीच गोलंदाजी पाहिली होती आणि त्याहून चांगली गोलंदाजी मी म्हणेन या नागझरी टीमने दाखल केलेली आहे. फक्त 16 धावसंख्या झाली आहेत. डॉट चेंडू लगातार पाहायला मिळतात. चांगला स्ट्रोक आहे. इथे मात्र अंदाज थोडासा चुकलाय आणि बॉल झालाय फ्लाय सीमारेषा बाहेर चौकार. मैदानामध्ये आपण संघर्ष करताना इथून मात्र नावडे टीमला पाहतोय. जो पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाला सर्वेश पाटील, ज्याने मात्र एक मात्र चौकार ठोकलेला आहे आतापर्यंत या इनिंगमध्ये. पुढचा बॉल सर्वेशसाठी. इथे मात्र हा बॉल पिचिंग झाल्यानंतर काहीसा वेगाने आला आणि त्यानंतर मात्र बेट करत असताना यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसावला. बॉल आलाय डाट. धावसंख्या 4 षटकाच्या अंतिम आपल्याला पाहायला मिळू शकेल 5च्या सरासरीने. फक्त आणि फक्त 20 धावा 7 गडी बाद होत असताना. लाडका साई स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने, स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने, स्पर्धाही बर्थडेच्या निमित्ताने साईच्या शक्त आयोजन भारी गाजतई पाटील मैदानावरी, गाजतई पाटील मैदानावरी, गाजतई पाटील मैदानावरी. देवीदास शेठ पाटीलचा वासुदेव शेठ पाटीलचा सपोर्ट स्पर्धेला, रोहिदास शेठ पाटीलचा विकास शेठ पाटीलचा हातभार स्पर्धेला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं ज्या मान्यवरांची आपण नावांचा उल्लेख गाण्यामध्ये केला आणि खऱ्या अर्थाने खूप मोठा सपोर्ट त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. आणि विशेष सपोर्ट आपण पाहिला तर सभापती संगीता विकास पाटील यांच्या वतीने आपण पाहतोय जो लकी ड्रॉ ठेवलेला आहे तो अगदी स्टेजच्या उजव्या बाजूला त्या तिकिटांची या ठिकाणी विक्री होतात आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या प्रेक्षकांना इच्छा असणार आहे तिथे मात्र गणेश पाटील तिथे बसलेला आहे. त्याच्या माध्यमातून तिथे मात्र तिकीट विक्री होणार आहे. अगदी आपण पहिलं तिथे तिकीट घ्यायचं आहे आणि या लकी ड्रॉमध्ये आपण सामील व्हायचं आहे. षटक घेऊन आला गोलंदाज रोशन म्हात्रे. 20 धावा लागलेल्या आहेत. फार कमी धावसंख्या पाहायला मिळाली धावफलकावरती आणि त्या दिशेने मात्र वाटचाल करत असताना हा बॉल इथून मात्र आपण पाहतोय डॉट तर आलेला आहे. मात्र पंचांवर कुठल्या प्रकारचा प्रभाव नाही. डॉट बॉलची संख्या पाहायला मिळाली. पहिल्याच बॉलवरती 20 धावा झालेल्या आहेत. या षटकामध्ये 20 धावा येणं गरजेचं होतं. तसं काही मैदानावरती खेळ होताना दिसत नाही. मैदानामध्ये आपण सर्व्हिसला पाहतोय त्याच्या माध्यमातून एक मात्र चौकार आलेला आहे. रितेश पाटील पुन्हा एकदा सज्ज. पुढच्या बॉलवरती डॉट बॉलची सांगता. अगदी आपण पाहिलं डॉट बॉल मोजले ना तर या 17मध्ये अनेक सारे डॉट बॉल आलेले आहेत आणि त्याचमुळे स्कोअर कार्डवरती धावसंख्या मात्र 20 पाहायला मिळते आहे. 12 डॉट बॉल आलेले आहेत पहा. 12 डॉटमध्ये 20 धावा. पुढचा बॉल इथून मात्र अजून एक डॉट बॉल आला आहे 13वा. 2 षटकं आणि 1 बॉल म्हणजे 2 षटकं निर्धाव गेलेले आहेत या इनिंगमध्ये आपण पाहिली तर. आणि त्याचमुळे हा स्कोअर कार्ड मात्र पुढे जाण्यास तयार नाहीत असं काहीतरी या ठिकाणी चित्र मैदानावरती पाहायला मिळतंय. 7 गडी बाद 20 धावसंख्या झालेली आहे. अजून 3 चेंडू बाकी आहेत. रितेशच्या माध्यमातून अजून एखाद्या फटक्याची अपेक्षा नावडी टीम करून असणार आहे. इथून काय घडलं मैदानावरती. षटकार मारण्याची अपेक्षा होती मात्र बॉल गेला यष्ट्या उद्ध्वस्त करून आणि रोशन म्हात्रेला मिळाली सफलता.
एक मात्र संघ झालेला आहे, दुसरा संघ होईल का? उर्वरित 2 बॉल शिल्लक आहेत. यशच्या माध्यमातून कशा प्रकारचा खेळ होईल? बॉल हलक्या हाताने ढकलत असताना एक धाव तर पूर्ण आली. 21 धावा लागलेल्या आहे धावफलकावरती. पण पुढील सामन्यासाठी क्रियाशील देवीच्या पाडा विपक्ष स्टार 11 वामनच्या टीमला विनंती असेल, आपण टॉक बॉक्समध्ये आपले कर्णधार पाठवायचे आहेत. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक. 21 धावा लागलेल्या आहेत. अजूनही संघर्षमय धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाल्या नाही. एक मात्र पहिल्यांदाच होतं, त्याने मात्र एक चौकार लागवला होता. त्याला स्पीडअप करायचा, जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या जरी कमी असली तरी शिस्तबद्ध खेळाचं प्रदर्शन आपल्याला करायचं आहे. पुढचा बॉल, या बॉलवरती झेल तर उडालाय. अगदी आपण पाहिलं तर बॉलरच्या दिशेने बॉलरने टिपलाय झेल आणि समाप्त झालाय नावडे संघाचा हा खेळ. मात्र 21 धावसंख्येवर 9 गडी बाद झालेत. तशी लावलं तर 500 रुपयाचं, मात्र एकही षटकार लागला नाही नावडे टीमला. एकच चौकार लागला. नावडे टीमचे आणि नावडे गावाची जावई आहेत आणि त्यांनी ही पारितोषिक लावलं होतं आपल्या संघासाठी, मात्र एकही षटकार लागला नाही. टॉससाठी यायचं आहे दोन्ही टीमने. देवचापाडा संघाचा कर्णधार आलेला आहे. मी विनंती करतोय वामनजी टीमचा कर्णधार, आपण यायचा टॉससाठी. तर टॉस केलं जाईल विष्णुशेठ जोशी पनवेल महानगरपालिका नगरसेवक ज्यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. वामनजे विपक्ष त्याला लढत देताना पाहायला मिळेल देवीचा पाडा संघ. पाहुण्यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यावा. इकडे बघा, सांग ना. टॉस केला गेलाय, टॉस जिंकलेला आहे. यस, देवीच्या पाडा टीमने 4 षटकांची मॅच असेल. पाहुण्यांना विनंती असेल आपण सुद्धा विराजमान होऊन या मॅचचा आपण आनंद घ्यावा. डिसिजन द्या लगेच. यस, फिल्डिंग घेतलेली आहे देवीच्या पाडा संघाने. 4 ओव्हरच्या मॅच असणार आहेत. महेश पाटीलचा डीजे वाजतई साई चषकाला, वाजतई भारी स्पर्धेला, वाजतई भारी स्पर्धेला. स्पर्धेला सहकार्य करायला ग्रामस्थ मंडळ सारा आला. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट सामन्यांचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. मच्छिंद्र पाटील दादानं आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. ती चेंडूवरती आवश्यकता आहे ती मात्र 22 धावसंख्येची. यश खानावकरच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. अशा मॅच आपण भरपूर पाहिलेल्या आहेत. अशा मॅच नक्कीच रफ अँड टफ होत असतात. मात्र ज्या प्रकारे या ठिकाणी बॅटिंग लाईनअप नागझरी टीमकडे आहे ते असं होऊ देणार नाही कदाचित. मात्र नावडे टीमला भरपूर परिश्रम करावे लागतील. खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा स्क्रीनवरती आपण पाहू शकाल प्रमोद पाटील यांना. शूज सुद्धा आपण पाहिले तर ब्लॅक शर्ट आणि व्हाईट शूज, एक वेगळी आपल्याला या ठिकाणी ड्रेस कोड त्यांचा पाहायला मिळतोय. ते आपण शांतपणे या ठिकाणी सामन्यामध्ये पंचांची भूमिका त्यांची आपण पाहिलेली आहे. योगेशसाठी पहिल्याच बॉलवरती तडाखा दिलाय आणि नागझरी टीमसाठी या ठिकाणी काय एफर्ट दाखवला इथे. मात्र
आणि 6 धावा गेल्या. एफर्ट चांगला होता इथे मात्र क्षेत्ररक्षकाचा, मात्र 6 धावा वाचू शकला नाही. योगेशने हा चेंडू टोलवला आहे सीमारेषच्या बाहेर. षटकार. आठवण येते तीच बॉडी लँग्वेज, तसेच प्रकारची पटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. पहिल्याच बॉलवरती श्रेयगणेशा केलाय अमृत 11 नागझरे टीमचा, आणि खऱ्या अर्थाने श्रीनाथजी पाटील सुद्धा खुश झाले असतील, कारण कमी धावसंख्या आणि त्याही परिस्थितीमध्ये ही षटकारांची आतषबाजी. पुढच्याच बॉलवरती चांगला स्टक अलॉंग द कार्पेट, चेंडूवरती आला क्षेत्ररक्षक. एक धाव जोडली जाईल धावसंख्येमध्ये, आणि त्या दिशेने आपण पाहतोय कुणाल म्हात्रे, ज्याच्या माध्यमातून हॅट्रिक सुद्धा नोंदवण्यात आलेली आहे या मैदानामध्ये. आणि फलंदाजी करत असताना ओपनिंगसाठी काय कामगिरी राहील, कारण त्यांना सातत्यपूर्ण कामगिरीमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिले तर 7 धावा लागलेत, 22 करायचे आहेत, आणि आता अशा परिस्थितीमध्ये फक्त 15 धावसंख्येची आवश्यकता आहे. टोटली लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल ह्या ठिकाणी चांगला पिचिंग केला पहा, चांगला बॉल होता. थोडंसं या ठिकाणी बीट जरूर केलंय कुणालला, आणि त्यानंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्गवरती गोलंदाज यश कानवकर आपल्याला पाहायला मिळू शकेल. गोलंदाजाही चांगली सुरुवात करून दिली आहे. खरं तर ज्या प्रकारचा हा बॉल डिलिव्हर झाला, अगदी वातमध्ये बलवत असताना बीट केलं आहे फलंदाजाला, मात्र त्यांना धावसंख्येचं पाठबळ जे आहे तो खूप कमी आपल्याला पाहायला मिळालं आहे. 40-45 आकडा गाठणं गरजेचं होतं. मग त्या अशा परिस्थितीमध्ये 22 धावा, आणि त्यानंतर मात्र ही गोलंदाजी आपण पाहिली आहे. लगेचच मात्र या ठिकाणी उत्तर दिलं षटकारानंतर. फलंदाज कुणालला मात्र माघारी परतावलंय यश खानावकरने. सोनिया स्वामी ग्रुप नितलस निगू यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. षटकारासाठी 1000 रुपये. ओके, 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बंटी मात्रे या ठिकाणी आलेले आहेत. मात्र एक फलंदाज झाल्यानंतर थोडासा दबाव या ठिकाणी आणण्याची कामगिरी जरूर केली, मात्र ज्या प्रकारची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिली तर नोंदवली आहे. पहिल्याच बॉलवरती त्याने षटकार टोकला होता, त्यानंतर एक सिंगल घेतली आहे वेगेशने, त्यानंतर मात्र डॉट, आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद झाला. बंटी मात्रे आलेला आहे फलंदाजीला साथ देण्यासाठी. योगेशने मात्र सुरुवात चांगली केली आहे. अजूनही या ठिकाणी यश मात्रेला 2 चेंडूवरती 2 जर या ठिकाणी सफलता लाभल्या तर मात्र थोडासा प्रेशर क्रिएट होऊ शकतोय. मात्र जिथे मात्र चेंडू जास्त आणि धावा कमी, तिथे मात्र प्रेशर गोलंदाजांवरती जास्त असणार आहे. अगदी आपण पाहिलं तर 15-20 पालांतर रनअप आहे यावेळेसचा यशचा, आणि त्याच दरम्यान समोरून मात्र प्रतिकार त्याला करावा लागणार आहे बंटी मात्रे. पुढचा बॉल, बॅटची एज लागली होती, कदाचित बॅटची एज लागली होती, अजून एक सफलता मिळाली असती विराटला, मात्र या ठिकाणी ती कलेक्टिंग मध्ये झेल टिपता आला नाही. अजूनही संघर्ष मात्र एस चालू आहे, ज्याला मात्र सफलता मिळता राहिली आहे. आणि खरे तर या ठिकाणी पहिल्या बॉलवरती तो षटकार आला ना, थोडंसं प्रेशर तिथंच कमी झालं नागझरी टीमवरचं. कारण करायचे आहेत 22 3 बॉलवरती, झालेले आहेत 7 आतापर्यंत. शेवटचा बॉल अजून फेकण्यासाठी येस समोर, बॅटची पुन्हा एकदा एज लागली, आणि घडलं काय इथे लॉंग स्टॉप मध्ये थर्ड मॅनच्या दिशेने बॉल गेला फरार, आलाय चौकार. मात्र एका षटकाच्या अंतिम ते 11 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आता अजूनही 11 करायचे आहेत, उर्वरित 4 षटकं बाकी आहेत. गोलंदाज जरूर आपण पाहू शकता शेवटचे काही म्हणजेच 150 ते 200 कुपन राहिलेले आहेत. त्यासाठी या ठिकाणी लकी ड्रॉ साठी कोणाला कुपन घ्यायचा असेल तर स्टेजच्या उजव्या बाजूला गणेश पाटील बसलेले आहेत, तर आपण लगेचच घ्यायचं आहेत. कारण त्या लकी ड्रॉ मध्ये आपण पाहिलं तर एक बाईक आणि 5 सायकल आहेत पहा. बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं तर एखादी बाईक एखादी सायकल असते, मात्र इथे 5 सायकल आहेत. 6 बक्षीस आहेत टोटल. कुपन 400 आहेत पहा.
खूप मोठी उपलब्धी आहे खरं तर. मात्र प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी आहे खरं तर. मॅच एन्जॉय करता करता एखादी बाईक आपण घेऊन जाऊ शकता, ही सुवर्ण संधी आहे खरं तर प्रेक्षकांसाठी. या बॉलवरती चांगला स्ट्रोक, खरं तर ब्लाइंड स्ट्रोक होता योगेशचा, कदाचित त्याला समजू शकला नव्हता. मात्र ज्या दिशेने त्याने मारला होता फटका गेला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव तर जोडली जाते धावसंख्येमध्ये. धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र एका धावसंख्येने 12 धावसंख्या. गोलंदाजीला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोहन खानावकर हा गोलंदाज. आधी नवख्या गोलंदाजीचा वापर केला जातोय कारण वारंवार आदिनाथ पाटील गोलंदाजीला येत असतात. मात्र आज रोहन खानावकर आलेला आहे गोलंदाजीला. त्यांच्या माध्यमातून दुसरं षटक फेकलं जातंय. या बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे जरूर. अगदी आपण पाहिला तर ढकलला होता पॉईंटच्या दिशेने. त्यांना माहिती आहे की आता धावसंख्या आपल्याला कमी सर करायची आहे आणि त्याच प्रकारचे फटके या ठिकाणी कोणताही धोका न पत्करता फक्त मारले जावेत अशा परिस्थितीमध्ये अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते योगेश मात्रे तर दुसऱ्या बाजूला बंटी मात्रे. योगेशच्या बॅटमधून इथे मात्र चेंडू अडवला जातोय आणि त्याच दरम्यान मात्र या ठिकाणी योगेशने सुद्धा लगेचच जागा सोडली. पहा, आम्हाला सुद्धा कळलं नाही की कदाचित बाउन्स आहे की काय, मात्र योगेशने जाणलंय आणि त्यांनी लगेच एखाद्या खिलाडू वृत्तीने लगेचच मैदान सोडले. त्यांनी चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय योगेश मात्रेच्या माध्यमातून. तर 40-45चा आकडा गाठणं गरजेचं होतं टीमला, नावडे टीम. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकाल ज्या गोलंदाजीने मात्र चांगली गोलंदाजीने सुरुवात केली ती नागझरी टीमने, तशाच प्रकारची सुरुवात योगेशने केली षटकार मारून. त्यानंतर 2 गडी बाद झाले. थोडीशी या ठिकाणी आपण पाहायला मिळते शांत फलंदाजीने या ठिकाणी प्रदर्शन पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल गेलाय रोहन खानावकरच्या माध्यमातून. आतापर्यंत या षटकामध्ये धावा दिल्या 2, गडी बाद केला 1 आणि 5 चेंडू आतापर्यंत समाप्त झालेले आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा रोहनचा आहे. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला, त्या दरम्यान यश लाभलं नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. 2 षटकांच्या अंतिम धावसंख्या आपण पाहिली तर 13 धावसंख्या झाली. खरं तर आपण पाहिले तर मागच्या सत्राचा आपण विचार केला तर टीम होती नावडे ज्याने प्रथम फलंदाजी केली. 2 षटकांमध्ये त्यांच्या मला वाटतं 14 धावा होत्या आणि त्यानंतर आपण पाहिल्यानंतर फक्त 8 धावा जोडल्या गेल्या 3 षटकांमध्ये. आणि म्हणूनच तर नावडे टीम आता पूर्णपणे बॅकफुटला आपल्याला पाहायला मिळते. 22चं टार्गेट, 13 धावसंख्या झालेली आहे. 9 धावा अजूनही आवश्यक आहेत येणाऱ्या 3 षटकांमध्ये. आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा, आयोजन केलंय क्रिकेट खेळाचा. आपल्याला पाहायला मिळू शकेल 3 षटकं 9 धावा रोखायच्या असताना इथे मात्र फलंदाजांना भरपूर वाव असणार आहे. त्यांनी जरी डॉट बॉल खेळले, जरी 1-2 विकेट पडल्या तरीसुद्धा मात्र प्रेशर त्यांच्यावरती नसणार आहे. मात्र नावडे संघाला संघर्ष नाही तर हा महासंघर्ष करावा लागेल, कारण मैदानामध्ये 18 बॉल 9ची आवश्यकता असताना बऱ्याच वेळेला सामने कशा प्रकारे जिंकावे याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. भरपूर उशीर घेत आहेत आपण फिल्डिंग लावण्यासाठी. पुढचा बॉल खेळण्यासाठी सज्ज असणार आहे फलंदाज डावखुरी हाताचा बंटी मात्र आपल्याला पाहायला मिळू शकेल. आदिनाथचा पुढचा बॉल हॅन्ड साईडला खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा फारसा संपर्क होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. यावेळी ही डॉट बॉल गेलाय. मात्र जेवढे डॉट बॉल जातील ना तेवढं मात्र नावडे टीमसाठी एक सकारात्मक दृष्ट्या आपण विचार केला महत्त्वाचे असणार आहेत. डॉट बॉल आणि विकेट्स घेणं महत्त्वाचं असणार आहे, कारण 18 आणि 9 म्हणजे 9 चेंडूंचं अंतर असताना या स्कोअर कार्डवरती फक्त 22 धावा त्यांना चेस करायच्या आहेत आणि 13 धावा झालेल्या आहेत. पुलर्लींचा बॉल दिला. यावेळेस मात्र बॉलला ट्रॅव्हल केला. क्षितिजच्या हातामध्ये ऑन साईडला आपलं पाहतोय मैदानामध्ये लॉंगॉनच्या दिशेने होता क्षेत्ररक्षक क्षितिज, त्याच्या हातामध्ये चेंडू सोपत असताना इथे मात्र 1 धाव आली.
बंटीच्या माध्यमातून 14 धावसंख्या लागलेली आहे. 8ची आता आवश्यकता आहे. अगदी आपण पाहिलेलं सामन्यामध्ये मजा राहिली नाही, कारण इनिंगचा विचार केला तर एकच षटकार लागला, एकच चौकार लागला आणि प्रेक्षक चौकार षटकार पाहण्यासाठी येत असतात. गोलंदाजीने तर वर्चस्व राखले या मॅचमध्ये खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर, कारण जिथून मात्र गोलंदाजीला नागझरी टीमने सुरुवात केली, फक्त 22 धावांवरती रोखलं आणि त्या धावसंख्येमध्ये सुद्धा अगदी आपण पाहिलं तर तिसऱ्या षटकामध्ये जी वाट पाहायला लागली आहे ती मात्र 22 धावसंख्या करण्यासाठी. पुढचा बॉल आदिनाथचा, अगदी आपण बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न केला. अजून एक डॉट बॉलची सांगता. या मॅचमध्ये काय आपल्याला पाहायला मिळतं समजत नाही, कारण गोलंदाजाचं वर्चस्व फार मोठं राहिलेलं आहे. असं वाटलं की 2 षटकांमध्ये मॅच संपेल की काय, मात्र तिसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत 3 चेंडू समाप्त झालेले आहेत. 14 धावा. 8ची आवश्यकता असताना इन्सर्ट आउट क्षितिजच्या या ठिकाणी पाहतो, प्रयत्न करतोय आणि झेल टिपला जातोय. आणखीन एक विकेट पडली पहा. 22 धावा करायच्या आहे, 14 वरती 3 विकेट पडल्या. थोडंशी या ठिकाणी अडखळती सुरुवात केली. आपल्याला 22चं टार्गेट आहे. जर हे 35चं टार्गेट असतं तर कदाचित मॅचमध्ये आपण पाहू शकता एक रंगतदार अवस्था निर्माण झाली असते. मात्र आता 8ची आवश्यकता अजूनही असणार आहे. या षटकामध्ये 4 चेंडू आत्तापर्यंत समाप्त झालेले आहेत. 2 चेंडू शिल्लक असताना धाव दिले फक्त 1 आणि 1 गडी बाद केला आदिनाथने. चला स्पीडअप करा, नावडे टीम आपण भरपूर उशीर घेत आहेत. पुढचा बॉल आदिनाथचा असणार आहे. रुपेशसाठी बॅकफुटला गेला. त्यानंतर मात्र हा पंच आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षक चेंडू फेकी करेल तोपर्यंत तिसरीचा प्रयत्न, थ्रो आला खराब. 3 धावा. धावा आधीच कमी आणि त्यावेळेला आहे असं क्षेत्ररक्षण. 3 धावा जोडत असताना जाऊन धावसंख्या पोहोचली आहे 17 धावसंख्येवर. आदिनाथ षटकामधले 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. 1 चेंडू शिल्लक आहे. 4 धावा आलेल्या आहेत. 17 धावा स्कोरवरती. 5 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. सामना जरी प्रेक्षकांसाठी कंटाळवाणा असला तरी इथून पुढे एक चांगला अनुभव देऊन जाणारा हा सामना असेल नावडे आणि नागझरी टीमसाठी, जिथून तुम्हाला 22 धावा चेस करायच्या होत्या आणि त्या परिस्थितीमध्ये 3 फलंदाज 17 धावसंख्येत ती गमवावे लागलेत. थोडीशी चिंता जरूर असणार आहे. मात्र 1 चेंडू शिल्लक असताना पुढचा बॉल बंटीसाठी असणार आहे. हलक्या हाताने पुश करत असताना इथून मात्र या बेलेस काय घडलं मैदानावरती, अजून एक झेल टिपला जातोय. 4था गडी बाद झाला 17 धावसंख्येवरती. 5 धावांची अजूनही आवश्यकता. हॅलो, चला लगेच फिल्डिंग लावून घ्यायचे आहे. प्रत्येक बॉलवरती आपण जर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी एवढा उशीर घेतला तर मात्र इतर सामन्यामध्ये आपली केलेली मेहनत वाया जाऊ शकेल. लो स्कोरिंग मॅचमध्ये सुद्धा जो संघर्ष गोलंदाजाने दाखवलेला आहे त्या गोलंदाजाचं विशेष कौतुक आपल्याला करावं लागेल. विराज म्हात्रे याला गोलंदाजीला 5 धावा रोखायच्या आहेत. 2 षटकांमध्ये जयदास म्हात्रे आणि रुपेश म्हात्रे हे फलंदाज मैदानामध्ये आहेत. सर्वीकडे म्हात्रे बंधू आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज म्हात्रे, फलंदाज म्हात्रे आणि त्या दिशेने मात्र 12 बॉल
5ची आवश्यकता. ऑन साईडला केलायचा होता, चेंडू मात्र वाईड गेलाय. वाईटचा इशारा येत असताना विराजच्या माध्यमातून एक धाव मात्र जोडली जाते. इथे मात्र बोनसच्या स्वरूपात 18 धावा धावफलकावरती लागल्या. 4ची आवश्यकता आहे. कदाचित एका फटक्यामध्ये मॅच सुद्धा फिनिश होऊ शकते. मात्र 4 गडी बाद झाले आहेत. नावडे टीमने केलेल्या धावसंख्या कुठेतरी कमी पडल्या की काय असा प्रश्न जरूर आहे. हा बॉल इथे मात्र चांगला स्ट्रोक, इथे जेल टिपला गेलाय. जितेशच्या माध्यमातून 5वा गडी बाद झालाय. पहा, नागझरे टीमचा 18 धावसंख्येवरती 5वा गडी बाद. आणि त्यामध्ये नावडे विपक्षात नागझरी या टीममध्ये नावडे टीमने केलेल्या धावा मात्र आपण पाहिलं तर 21 आणि 22चं टार्गेट असताना आतापर्यंत 5 गडी बाद 18 वरती आपल्याला पाहायला मिळतात. चेंडू भरपूर बाकी आहेत. मात्र इथून पुढे अजूनही नावडे टीमला आवश्यक असतील त्या येणाऱ्या 5 विकेट्स. युवराज पुन्हा एकदा तयार. कृष्णा म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला. पुढचा बॉल, ह्या बॉलवरती हलवार पद्धतीने केलायचा होता. बॉल वाईड गेलाय. पहा, 2 वाईड बॉल आलेल्या आहेत या षटकामध्ये आणि 1 गडी बाद झालेला आहे. वाईटची धोकेधुकी फार मोठी होती या नावडे टीमसाठी. जिथे तुमचा धावांचा पुरवठा कमी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये वाईट चेंडू जास्त फेकले जात आहेत. ही बात चिंतेची असेल. आता मात्र 19 धावा लागल्या आहेत. अजूनही 3 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे. फलंदाज कृष्ण पाहायला मिळू शकेल. कृष्णाचा पुढचा बॉल विराजचा हा होता. इथे मात्र आलाउंद कार्पेट जितेशच्या हातामध्ये चेंडू गेलेला आहे. दुसरीचा कॉल असणार आहे. मात्र चेंडूपैकी चांगली आली. एका धाब्यावर रोखले. 20 धावसंख्या झालेली आहे. बरेच चेंडू बाकी असताना इथून मात्र 2 धाब्यांची आवश्यकता आहे. मॅचमध्ये मजा जरूर नाही, मात्र प्रत्येक संघ हा प्रयत्नशील असतो की या धावसंख्येमध्ये सुद्धा आम्ही चांगला संघर्ष केला. इथून पुढे एक चांगला आत्मविश्वास, एक चांगला कॉन्फिडन्स आमच्यासाठी सुद्धा या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत आणि त्याच उद्देशाने इथे मात्र चांगली गोलंदाजी नावडे टीमकडून पाहायला मिळते. इथे काय घडलंय, चेंडू पकडला असता तर कदाचित आऊट झाला असता. मात्र तसं काही घडलं नाही. 1 धाव जोडली गेली धावसंख्येमध्ये. स्कोअर करावरती धावसंख्या पाहायला मिळू शकेल. स्कोअर 21 वरती स्कोअर लेबल झालाय आणि एका धाब्याची इथे मात्र आवश्यकता असणार आहे. ही मॅच 4 षटकांपर्यंत रंगली आहे. तिथून मात्र या ठिकाणी एक चांगला बेनिफिट मिळू शकेल नावडे टीमला, कारण कमी स्कोअरमध्ये चांगली गोलंदाजी त्यांनी दाखल केलेली आहे. फक्त 1 षटकार लागलाय पहिल्याच बॉलवरती. त्यानंतर एकही चौकार षटकार नाही. पुढचा बॉल हलक्या हाताने केलेला आहे. कोणत्याही शतकच्या दिशेने नाही. मॅच विनिंग स्ट्रोक इथे मात्र कृष्णाच्या माध्यमातून खेळला गेलाय. अभिनंदन असतील त्यामध्ये अमृत 11 नागझरे टीमचं, हार्डलक टीम SMG नावडे टीम. आपण चांगला संघर्ष केला. या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही आपलं मनापासून आभार व्यक्त करत आहोत आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्यासुद्धा शुभेच्छा असतील आणि पुढील सामन्यासाठी नागझरे टीमला सुद्धा शुभेच्छा असतील. आहे यायचं योगेश. तो चलिए योगेश मात्रे आइए इस मैच के मैन ऑफ द मैच देखिए बात करेंगे यहाँ पर माजी नगर सेवक किरण दादा दाब ने देखिए जिनकी हाथों से यहाँ पर मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा और उनके साथ साथ है विष्णु दादा जोशी साहब देखिए बात करेंगे और विजय दादा पाटिल साहब देखिए बात करेंगे. नगर सेवक देखिए त्रिमूर्ति हम देख सकते हैं
भले लाख दुश्मन जमाना लेकिन सलामत रहे दोस्ताना हमारा। और विजय दादा पाटिल की बात करेंगे यहाँ पर से खास खंबीर समर्थक देखिए बात करेंगे, उनके करीब है योगेश मात्रे देखिए बात करेंगे और उन्हें मैन ऑफ द मैच का देखिए ट्रॉफी। और योगेश मात्रे के देखिए इस मैदान पर और माजी नगर सभी का ट्रॉफी में देखिए बाइकर मैन बने थे। और साई चषक देखिए बात करेंगे, साई भी देखिए मुस्कुराते हुए, ये वही फैमिली का टूर्नामेंट है निश्चित रूप से। और किरण दादा देखिए विजय दादा और उनके साथ साथ देखिए बात करेंगे